जीवनात लोक तुमच्याशी वाईट वागतात कारण या 5 चुका तुम्ही करता. मित्रांनो, कधी असं झालं आहे का की तुम्ही कोणाशी चांगलं वागता, मनापासून मदत करता, नेहमी समजून घेता, पण तरी सुद्धा तेच लोक तुमच्याशी उद्धट बोलतात, तुमचा अपमान करतात, तुम्हाला महत्त्व देत नाहीत आणि मग तुम्ही एकटेच विचार करत बसता, मी इतका वाईट आहे का? लोक मला गृहीत का धरतात? मी चुकतोय कुठे? जर हे प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर हा व्हिडिओ फक्त पाहू नका तर अनुभवून पहा. कारण आज आपण बोलणार आहोत त्या 5 चुका ज्या आपण नकळत करतो आणि ज्यामुळे लोक आपल्याशी वाईट वागायला लागतात. हा व्हिडिओ दोष देण्यासाठी नाही तर डोळे उघडण्यासाठी आहे. चूक नंबर 1, तुम्ही खरंच नाईस बनण्याचा प्रयत्न करता. मित्रांनो, हीच पहिली आणि सर्वात मोठी चूक. आपण लहानपणापासून ऐकत आलोय, सगळ्याशी चांगलं वागा, कोणाचं वाईट करू नका, सहनशील राहा आणि हळूहळू आपण काय बनतो? पीपल प्लीजर. तुम्ही नेहमी हो म्हणता, स्वतःला त्रास होतो तरी नकार देत नाही, लोकांचा मूड सांभाळता, स्वतःच्या भावना दाबता आणि लोक काय शिकतात? हा काही बोलणार नाही. बुद्धिमान लोक चांगले असतात पण ते कमकुवत नसतात. लोक तुमच्याशी वाईट वागतात कारण तुम्ही त्यांना शिकवलंय की माझ्या मर्यादा नाहीत. चूक नंबर 2, तुम्ही स्वतःचा आदर कमी दाखवता. मित्रांनो, लोक तुमचा आदर करत नाहीत कारण तुम्ही स्वतःचा आदर करत नाही. तुम्ही तुमचा अपमान झाला तरी हसून टाळता, कोणी चुकीचं बोललं तरी गप्प बसता, चालेल म्हणत स्वतःला मागे ढकलता. लोक हे सगळं पाहतात आणि त्यांच्या मनात एक विचार तयार होतो, याला फरक पडत नाही. ज्याला स्वतःचं मूल्य कळत नाही, जग त्याला कधीच कळणार नाही. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे अहंकार नाही, तो आत्मसन्मान आहे. चूक नंबर 3, तुम्ही चुकीच्या लोकांकडून ॲक्सेप्टन्स शोधता. मित्रांनो, आपण सगळेच हे करतो. आपल्याला वाटतं सगळ्यांनी मला आवडावं, कोणीही माझ्या विरुद्ध नसावं. पण सत्य काय आहे? सगळ्यांना आवडणारा माणूस स्वतःला विसरलेला असतो. काही लोक तुमचा फायदा घेतात, तुमच्या भल्याचा विचार करत नाहीत, तुमच्या यशाने जळतात, पण तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी बदलता आणि मग तेच लोक तुमच्याशी वाईट वागतात. कारण जे स्वतःसाठी उभं राहत नाही त्यांच्यासाठी कोणीच उभं राहत नाही. चूक नंबर 4, तुम्ही वेळेवर नकार देत नाही. मित्रांनो, नो हा एक छोटासा शब्द आहे पण त्यात प्रचंड ताकद आहे. तुम्ही जर प्रत्येक वेळी मदत करता, स्वतःचा वेळ, ऊर्जा, मानसिक शांतता देता आणि बदल्यात काहीच मागत नाही तर लोक काय समजतात? हे कायम उपलब्ध आहे आणि जे कायम उपलब्ध असतं त्याची किंमत राहत नाही. बुद्धिमान लोक मदत करतात पण ते स्वतःला संपवून नाही. चूक नंबर 5, तुम्ही चुकीच्या वागणुकीला लगेच थांबवत नाही. मित्रांनो, कोणी तुमच्याशी वाईट वागलं, तुम्ही काय करता? दुर्लक्ष करता, शांत राहता, स्वतःला दोष देता. पण लक्षात ठेवा, जे वर्तन तुम्ही सहन करता तेच वर्तन तुम्ही स्वीकारता. पहिल्याच वेळी जर तुम्ही ठामपणे सांगितलं असतं की हे मला आवडत नाही, माझ्याशी अशा पद्धतीने बोलू नको, तर समोरचा व्यक्ती दुसऱ्यांदा विचार केला असता. शांत राहणं नेहमी शांतपण नसतं, कधी कधी ते कमजोरी समजली जाते. मित्रांनो, लोक तुमच्याशी वाईट वागतात याचा अर्थ काय? याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट आहात.
तुम्ही कमी आहात याचा अर्थ असा आहे की तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायचं आहे. लोक तुमच्याशी तसंच वागतात जसं तुम्ही त्यांना परवानगी देता. स्वतःला बदलण्यासाठी या 5 शक्तिशाली सवयी अंमलात आणा. स्वतःच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा. गरज नसताना हो म्हणणं बंद करा. स्वतःचा वेळ आणि ऊर्जा जपा. सेल्फ रिस्पेक्ट ला प्रायोरिटी द्या. टॉक्सिक लोकांपासून अंतर ठेवा. मित्रांनो, जर आजपर्यंत लोकांनी तुम्हाला गृहीत धरलं असेल तर आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कमी नाही, तुम्ही चुकीचे नाही, तुम्ही फक्त जास्त सहन केले. आता वेळ आली आहे स्वतःसाठी उभे राहण्याची, स्वतःला महत्त्व देण्याची आणि स्वतःचा सन्मान जपण्याची. कारण जे स्वतःचा आदर करतात जग त्यांचा आदर आपोआप करायला लागतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा तरी स्वतःचा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण मनाला भिडणारे सत्य मराठीत बोलतो. धन्यवाद. आता स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही खूप मौल्यवान आहात.